जिंदगी एक पहचान है, दर्द की कोई पहचान है। जिंदगी एक मुस्कान है, दर्द की कोई पहचान है। जिंदगी एक मुस्कान है, छोड़ संसार जाना पड़ेगा। जिंदगी प्यार का गीत है, इस हर दिल को गाना पड़ेगा। आणि म्हणून हे रसिक राजा ही विनम्र हा आजार कमर तुझ्या कर्णामध्ये ठेवतोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं। आज करतो सादर कला, हा करतो मानाचा मुजरा तुला। आज करतो मी ही सादर कला, करतो मानाचा मुजरा तुला। साथ प्रेमाची हे रसिका, सब रंगनी क्या हो मला। साथ प्रेमाची हे रसिका, सब रंगनी क्या हो मला। लाख लाख आभार मानतो, ज्यांना लाख लाख धन्यवाद देतो। काही काळकई मानाई या देवीचा हा बार्शीचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या माझ्या जांभूळगावच्या वासियांनी, कुळवंडी जांभूळगावच्या वासियांनी या छोट्याशा शाहिराला या सेवेची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आपल्या सर्वांचे या ठिकाणी लाख लाख धन्यवाद देतो मित्रांनो। आणि खऱ्या अर्थानं आज विजय देवी मित्रांनो सत्याचाच होता। ही जागा आहे पवित्र, देवशंकर आई कालकाई मानाई झोलाईची पवित्र जागा आहे आणि या पवित्र जागेमध्ये कार्यक्रम करत असताना गेले कित्येक दिवस मित्रांनो पावसानं अक्षरशः हैदोस माजवला आहे, पण काय या आईची महिमा आहे बघा। आज पाऊस ना गायब झालाय मित्रांनो, आई कालकाई मानाईच्या नावानं। आणि म्हणून कारण विषय काय मित्रांनो, या सर्व लेकरांनी ही केलेली सेवा निस्वार्थी सेवा आहे, मनोभावाने भक्तिभावाने केलेली सेवा आहे। आणि म्हणून अरे आज पावसाला पण थांबावं लागलंय। अरे किती आपटशील, उद्या तुला किती घालायचं तेवढा धिंगाणा घाल, पण आज थांबलायस ही कोणत्याही माझ्या कालकाईची आणि मानाईची आहे मित्रांनो। आणि म्हणून पुन्हा एकदा माझ्या संबंध कुलवंडी जांभूळगावच्या वासियांचा सर्वांच्या ठिकाणी आभार मानतो। आणि म्हणून मित्रांनो सर्वप्रथम 2 मिनिटात मित्रांनो जास्त वेळ घेणार नाही, 2 मिनिटात त्या ठिकाणी नामोल्लेख सर्वांचं करतो आणि कार्यक्रमाला ज्यांच्यातही माझ्या धुरळा बोलणार आहे ते माझे तुरेवाले प्रतिस्पर्धी शाहीर
गोड गाण्याची शाहीर, बुलंद आवाजाची शाहीर, खेड तालुक्याची शान, सन्माननीय योगेशजी मुकुंद बुवा, त्यांचा संच, त्यांचे सहकारी, त्यांचे सर्व संगीतकार या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा या ठिकाणी करतात. आणि म्हणून बुवा बाहेर पावसात चिखल बाहेर पाडलेलाच आहे. आज धुरला आपल्याला पडायचा आहे. चिखल आहे बांधाच्या बाहेर, धुरला पडायचा आहे बांधाच्या आत. आता तो कसा पाडायचा बुवा तो तुम्ही ठरवायचा आहे. माझ्या परीनं मी धुरला बुवा नक्कीच पाडणार. पण या माझ्या माय मावल्यांचा या पवित्र जागेचा मान आणि सन्मान ठेवून आज बुवा तुम्हाला मुजरा या ठिकाणी प्रेमाने केलेला आहे. आता बघूया, कारण आज मी त्यांची बायको आणि ते माझं पतिदेव आहे नाही ना. नवरा बायकोचं भांडण संसार कसा टिकतोय ते आज सर्वांना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि म्हणून मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे जास्त वेळ न घेता अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्हा दोन्ही शाहिरांना मोलाचं सहकार्य शांततेचा आश्रय द्या अशा आशा बाळगतो. पुन्हा एकदा या गावची माऊली, या गावचं ग्रामदैवत आई काळकाई माऊलीच्या चरणावरती नतमस्तक होऊन, माझ्या गावचं ग्रामदैवत आई झोलाई कोटेजीच्या चरणावरती नतमस्तक होऊन, माझे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम, विजयजी निकम, राकेश दादा जाधव यांना शाहिरी मानाचा मुजरा करून प्रथम फेरीची सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगल मंगले शिवे सर्वासाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. आणि म्हणून आज निमित्त आहे बार्शीचं, जिच्या कृपा आशीर्वादानं आई काळकाई मानाई, आई झोलाई, देवशंकर यांच्या कृपा आशीर्वादानं आज संबंध माझा हा जांभूळगाव अगदी सुखानं आनंदाने तिची ही लेकरं अगदी दोन घास सुखाचे खात आहेत. जिचा वरदहस्त या संबंध तिच्या लेकरांवरती आहे की आज माझी आई काळकाई, आई मानाई या बार्शीला विराजमान झालेली आहे, सजलेली आहे. आणि म्हणून ही सवान अगं माऊली तुझ्या चरणावरती समर्पित करतोय. वेडी वाकडी सेवा आज लेकरू तुझ्या शिवारात आलेला आहे. वेडी वाकडी सेवा जी काय होईल तुझंच लेकरू आहे असं समजून गोड मागून घे. स्तवन तुझ्या चरणावरती ठेवतोय. म्हणायचं आहे काय लक्षात राहावं. सजनी से आई तू या मंदिरी, सजनी से आई
तू या मंदिरी दिवाळीच्या सणाला सेवा करता हर्ष होतो या साऱ्या भक्त सुख समृद्धी दे गाई अग सुख समृद्धी दे गाई आमच्या तन मन धनाला हेच मागणे मागतो आई काळकाली अग मी या सभा रणाला समान माझ्या माऊलीच्या चरणामध्ये ठेवतोय म्हणायचं आहे काय लक्षात सांगा हे आई काळ काळी माते आई काळ काळी माते ही तुला वंदना आई काळ काळी माझी तुला वंदना मानहीला वंदना या आई अगं त्या मानहीला वंदना या झोलाईला वंदना मानहीला वंदना आई झोलाईला वंदना वंदना
बारिशीच्या शुभ दिनी नटली तू आई बारिशीच्या शुभ दिनी नटली तू आई बारिशीच्या शुभ दिनी नटली तू आई आज या लेकरांनी मनोभावी तुझी निस्वार्थ सेवा केलेली आहे आधी संबंध देणारी तुझी तुझ्या नावाने आपल्या पोटाचा उदरनिर्वाह करतायत आणि म्हणून त्यांच्या हाकेला सदैव तत्पर त्यांच्या पाठीवरती उभी राहते मदत म्हणायचं आहे काय लक्ष असावं बरसाला होती तुझी नवरागी बारिशीच्या शुभ दिनी नटली तू आई बारिशीच्या शुभ दिनी नटली तू आई बारिशीच्या शुभ दिनी नटली तू आई ओ सेवेचा तुझा माझा गणो चंदना सेवेचा तुझा माझा गणो चंदना मज जणो चंदना मानहिला वंदना मानहिला वंदना यशोदा गीता 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 वंदना आई काळ काळे माते तुला वंदना आई काळ काळे माते तुला वंदना माझी तुला वंदना मानहिला वंदना मानहिला वंदना यशोदा गीता 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 वंदना मानहिला वंदना यशोदा मानहिला वंदना मानहिला वंदना या जगाईला वंदना बोल श्री गणपती गजानन गावदेवी बजरंग कैलासवासी भिकाजी शिवराम धोंडू अखंड सदालाल घराण्याचा छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा होया
खऱ्या अर्थानं या खेड तालुक्याची बुवा शान आहात, आन बाण आणि शान आहात बुवा. फक्त इथं आल्यावर घाण करू नका, मजा झाला. बरोबर आहे ना पोरांनो? चांगल्या बोले. आणि म्हणून या ठिकाणी घन गातोय. म्हणायचं आहे काय बुवा? सगळा बाजूला ठेवा. पहिला घ्या हातात तुमचा पेन, सोबत घ्या वही, आणि माझा प्रत्येक शब्द शब्द बुवा लिहून घ्या. घन गातोय मित्रांनो. म्हणायचं आहे काय? लक्ष असावं. तूच माझा श्वास आणि तूच माझा ध्यास, या धरतीवर दरवळणारा तो तुझा सुगंधी वास. तुझ्या प्रथम पूजेची साऱ्या भक्तांना आज आळवी तो सभारणाला. अरे मी तुझ्या चरणाचा दास आहे. आणि म्हणून सुख करता, दुःख हरता, विश्वाचा पालन करता, ज्या विघ्न हरत्यानं मान मिळवला 33 कोटी देवांमध्ये पहिला पूजेचा. आणि म्हणून गणपती बाप्पा वर्षातल्या मित्रांनो एकदाच घरी येतो. बरोबर आहे ना? मग त्याची आठवण, त्याची ओढ अगदी वर्षाच्या 12 महिने, महिन्याच्या 30 दिवस, दिवसाचे 24 तास कोणाच्या मनातून जायला मागत नाही. म्हणून बुवा आज विषय आणलाय गोड तुमच्यासाठी बुवा. सगळ्यात नवीन आहे आज बुवा. प्रकाशी म्हटल्याप्रमाणे चिखल पडलाय बांधाच्या बाहेर, धुरला पडायचा आत. तो कसा बुवा? मी माझ्या परीने बुवा पाडण्याचा प्रयत्न करेन. पण आज तुमची बाजू आहे मर्दाची, आहे ना? तुम्ही हो मर्द, तुम्ही हो पुरुष. मग आज खरा धुरला बुवा तुम्हाला पाडायचा नाही. म्हणून बुवा गण गातोय. म्हणायचं आहे काय? ओ साईबा, ओ साईबा, ओ साईबा, ओ साईबा, मिलेंगे तुमसे तो बताएंगे कितना प्यार है हमें. बुआ, ओ बुवा, बायको आज तुमच्यावर लय प्रेम करते. बायको तुम्हाला सगळा प्रेमान देते. म्हणून म्हणायचं आहे काय? गाण गातोय, बाप्पाच्या चरणामध्ये ठेवतोय. मधून मित्रांनो म्हणतो लक्ष असावं. अरे ये श्री गणा, तू ये श्री गणा, ये श्री गणा, ये श्री गणा. मनोभावाने आज आळवितो मी असं वारंगणा. मनोभावाने मी आळवितो आज सवारंगणा. 1 2 3 4.
गणा भरुनी उरला साऱ्या विश्वात सृष्टीचा गणा गणा ये श्री गणा ये श्री गणा ये श्री गणा ये श्री गणा आता राजा कुठे गेला? हॅलो हॅलो राजा दादा बैल सोडलेले आहेत मैदानात जाकीर झालाय गायब. आता मजा येते खरी गवलनीपासून बरोबर ना? झोपलो नाही ना पोरांनो? नाही ना झोपलो नाही ना? आज पाऊस पण नाही आणि थंडी पण नाही आणि म्हणून सवन झालेला आहे गण झालेला आहे मित्रांनो. आता खऱ्या अर्थाने मजा आहे गवळणीला आणि म्हणून आज बारी आहे पवित्र जागेमध्ये. तुम्ही असं समजू नका की इकडे पण निकम आहे म्हणजे ही काय बोवाची काय घरातली भावकी आहे काय वा म्हणून सांगतोय निकमाईच्या दैदम आहे बुवा. फक्त तो योग्य त्या ठिकाणी दाखवायला लागतो आणि दम दाखवणारा कदम पण आहे बरोबर आहे ना? निकम पण आहे आणि कदम पण आहे बरोबर आहे ना? आणि म्हणून बुवा आज थोडासा तुम्हाला इंजेक्शन देतो ना. डबल बारी म्हटल्यावर गवन पण मित्रांनो तशी झाली पाहिजे पण या माझ्या समाजाचा आणि माझ्या माय पावल्यांचा मान आणि सन्मान ठेवून आज बुवा एक गोड विषय प्रेमाचा नाही म्हणणार पण थोडासा तुम्हाला झोंबल आणि बरं वाटेल बुवा तुम्हाला. आणि म्हणून बुवा गवण गातोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं. नारायणच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. परत एकदा मानाचा उत्तर करतो. अरे काना सुन झडी धुईच्या लह्या दुधाचे भरलेले माठ. अरे काना असून तुझ्या घरी दह्या दुधाचे भरलेले माठ. की काना असून घरी तुझ्या
अरे दह्या दुधाचे भरलेले वाट मग घेऊन सवंगडी येतो आमची अरे तू कान्हाडवा आम्ही जाता मथुरे बाजारी अहो आम्ही जाता त्या मथुरे बाजारी आमची धरतो वाट मग नाही सोडणार आज तुला मी कान्हा कारण 2 वर्षानंतर आज तुझी पडले या राधेशी आणि म्हणून गोवा अटक मटक चवली चटक आम्ही कुणाला भीत नाही कच्चा दूध डोंगर का पाणी येणाऱ्या का पाण्यात आणि म्हणून गोवा गव्हाण काढतोय गोवा माणूस लय भारी आहे खरं सांगतो लय भारी आहे भले त्यांच्या हटाव मिशीन आहे ना ते मर्द आहे तुरे मला ऐकते त्यांच्या हटाव मिशीन आहे त्यांच्या मर्दाला कसं हे बोलण आकडा पाहिजे त्याशिवाय मर्द म्हणायचा एकदा आकडा फिरवा मिशीवर हो आमचं बिन मिशीचं आणि हे मर्द तुरेवाल असं द्या आता ज्यांच्या मिशन आहे त्यांनी राग मध्ये का पोराणं हे गोवाना म्हणतो आम्ही वाढ आणि बघा पण बुवा आहे बुवा भारी माणूस आहे कोकणचा ठाण्याबाद सन्माननीय शाही रामचंद्र घाणेकर त्यांचे पट्टशिष्य आहेत आणि म्हणून बुवा आज गव्हर्नमेंट तुम्हाला विषय तसाच देतोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं की जरा ऐकून घे कान्हा नको हो दिवाना काना ए माझ्या सावल्या ए माझ्या किसना एक हसून मिसना बघू आणि म्हणून म्हणतात जरा ऐकून घे कान्हा तू नको हो दिवाना नको धरू तू आमची पाठ अरे नको धरू तू आमची पाठ राधा काय म्हणते का आम्ही चाललोय मथुरेच्या बाजाराला बरोबर आहे ना मग काना आमची वाट कशाला अडवतोय आमची पाठ कशाला धरतोय म्हणून म्हणते जरा ऐकून घे कान्हा तू नको होऊ दिवाना नको धरू तू आमची पाठ अरे नको धरू तू आमची पाठ आता राधा काय म्हणते अरे तुझ्या घरचं दोन राधा कानाला काय म्हणते हे गाणा अरे तुझ्या घरचे दोन माट तोंड लावून रातभर चाट राधा काय म्हणते आम्ही आपल्या चाललोय मथुरेच्या बाजाराला आमचे सुजित दादा जोडे आज लय चेहरे सगळे कलाकार अगदी पॅडवाले ढोलकीवाले ढोलकवाले कीबोर्डवाले बँजोवाले सगळे आले राधा कानाला काय म्हणते काना आम्ही आमच्या मथुरेच्या बाजाराला चाललोय तू आमची वाट अडवतोय आमची पाठ पण धरतोय राधा तुला काय म्हणते तुझ्या घरचं दोन वाट तुझ्या पण घरात तुझ्या आईनं त्या यशोदे माईनं शिंक्यावरती तुझ्यासाठी एक दह्याचा एक दुधाचा असं 2 माठ भरून ठेवलेत नाही ना म्हणून तुला राधा म्हणते तुझ्या घरचं दोन माठ तोंड लावून झुकून चाट तुला जो काही घरी तुम्ही खायचा आहे तो तू तुझ्या घरात जा एक नाही कारण एकान काही तुझा भागायचा एक वर एक फ्री तुला 2 माठ ठेवलंय कुठं तुझ्या घरात कुठं शिक्क्यावर तुला रातभर किती दाबून चपून खायचे तेवढे तू म्हणजे तुझं पोट भरत आणि मग तुला बारा वाटल बोवा एवढाच विषय म्हणून म्हणायचंय जरा ऐकून घे खाना नको होऊ दिवाना जरा ऐकून घे गाना नको होऊ दिवाना नको धरू तू आमची पाठ नको धरू तू आमची पाठ तुझ्या घरचं दोन माठ तुझ्या घरचं दोन माठ जाऊन घराच्या राजभर तुझ्या घरचं दोन माठ तोंड लावून रातभर
कलगीतुरा समाज उन्नती मंडळाच्या निर्माणानुसार आम्ही दोन्ही शाही एकमेकांना लेखी विषय देत असतो. मी लेखी स्वरूपात माझा विषय शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे, परंतु रसिक प्रेक्षकांच्या कानावरती विषय असावा, विषयाचं करतोय विश्लेषण. शाहिरांना गेले कित्येक वर्ष त्यांचे माझे जेव्हा जेव्हा कार्यक्रम झालेले आहेत मित्रांनो, त्यांना हा विषय दिलेला आहे. विषय असा आहे, समाजाच्या कानावरती असावा की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणा बरोबर लग्न केलं. अंकुश सदा कदम दादांच्या माध्यमातून राजेश भावासाठी 100 रुपयाच्या पारितोषिकाने मानाचा मुजरा करतो. तर बघा विषय असा आहे, कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणा बरोबर लग्न केलं, त्या सद्गुरूचं नाव काय? शाहीर माझ्या विषयाची खाली तुम्हाला मी टीप दिली की मला नारद मुनी सोडून तुमचं उत्तर अपेक्षित आहे बुवा. आणि म्हणून दिनेश मोरे, सूरज काणेकर माझे बंधू या ठिकाणी आलेले आहेत. गाव मोहाने युवा सैनिक दादांच्या माध्यमातून या गवळणीसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे शाहिरांना मित्रांनो गेले 2-4 वर्ष हा विषय दिलेला आहे आणि शाहीर एका चांगल्या गुरुवाऱ्यांचे शिष्य आहेत. सन्मान्य शाहीर रामचंद्रजी घाणेकर या कोकणचा धन्यवाद
ज्यांना संबोधलं जातं त्यांचे शिष्य आहेत आणि म्हणून विषय बोलत असा दिलेला आहे शाहीर. निश्चित विषयाला हात घालण्याचा प्रयत्न करा पण खोटा बोलायचा. जो काय सर हात ठेवा वाटल्यास गीतेवर खोटा बोलायचा. आणि म्हणून विषय का पुढचा विषय प्रश्नपत्राचा एका मुकड्यात एका अंतरात गातोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं. की आधी मायेचा सवाल छोटा जनार्दन कावलकर दादांच्या माध्यमातून पंकज दादा काताळे आणि प्रणव दादा काताळे यांच्यासाठी 501 रुपयाचा बहारदार पारितोषिक आलेला आहे. मनाचा मुद्दा करतो म्हणून म्हणायचंय अहो आधी मायेचा सवाल छोटा देण्या उत्तर गुरुला भेटा. आधी मायेचा सवाल छोटा देण्या उत्तर गुरुला भेटा. अरे शिव करून दाखव मोठा रे ओ बुवा शिव करून दाखव मोठा रे नाहीतर करीन चमन गोटा. आधी मायेचा सवाल छोटा देण्या उत्तर गुरुला भेटा. आधी मायेचा सवाल छोटा देण्या उत्तर गुरुला भेटा. शिव करून दाखव मोठा शिव करून दाखव मोठा नाहीतर कधी चमन गोटा. 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 विषय माझा जुना समरणात सोडतोय पुन्हा. त्याच्या शोधाय फिरतू वाटा त्याच्या शोधाय फिरतू वाटा नाही कधी चमन गोटा. शिव करून दाखव मोठा नाहीतर कधी चमन गोटा. शिव करून दाखव मोठा नाहीतर कधी चमन गोटा. शिव करून दाखव मोठा नाहीतर कधी चमन गोटा. आधी मायेचा सवाल छोटा देण्या उत्तर गुरुला भेटा. आधी मायेचा सवाल छोटा देण्या उत्तर गुरुला भेटा. शिव करून दाखव मोठा नाहीतर कधी चमन गोटा. शिव करून दाखव मोठा नाहीतर कधी चमन गोटा. आणि आता खऱ्या अर्थानं आजच्या कार्यक्रमाचे यजमान ज्यांची फरमाईश या ठिकाणी आलेली आहे की आपल्या नवतरुण मित्रमंडळावरती गाणं झालेलं पाहिजे. आणि निश्चित मित्रांनो आपली फरमाईश या ठिकाणी आलेली आहे. ती फरमाईश घेतोय एक कोकणाच्या गाण्याची फरमाईश घेतोय. हे बरोबर कंटाळलं नाही ना म्हणून बस यजमानी खुश तर बुवा खुश. आणि म्हणून मित्रांनो विषय आहे आजच्या यजमानांचा. आणि खरं सांगतो म्हणजे कौतुक करावं ना तेवढं या पोरांचं खरंच कमी आहे. म्हणजे आता हल्ली असं आपण बघा पाहायला मिळतं आपल्याला. आता म्हणतात ना बापाची चप्पल पोराच्या पायात आली. बाबा गावचा काय असेल कारभार मीटिंग सगळ्या तू सांभाळ तू बोलशील त्याच्यात आम्ही. आणि म्हणून या आमचं नवतरुण मित्रमंडळ कुवंडी जांभूळगाव या माझ्या सर्व मित्रांनी हा केलेला खटाटो ज्यासाठी केला होता अट्टहास तो आज हा दिवस गोड झालाय. बरोबर आहे ना पोरांनो. आणि म्हणून एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ या माझ्या मंडळासाठी. कारण अरे ही मेहनत आहे हा प्रामाणिकपणा आहे हा सच्चेपणा आहे. म्हणून सांगितलं ना वरून राजापणा थांबलाय. नाही तर आता असं वाटतंय काल एकाने विचारलं बुवा ओ बुवा तुमचं गणपती आणलं काय माझा भादवा आलाय का आषाढ आलाय का भात लावणी आले. भात कापणी बाजूला धरायले भात लावणीच चालू आहे आता सगळी. आणि म्हणून मित्रांनो आजचा दिवस आहे गोड कार्तिकी एकादशीचा. उद्या आहे तुळशीचे लग्न
बरोबर ना बोलणं आज बुवांचा मी लावतो लावायच लागेल कारण नवऱ्याशिवाय बायकोला शोभा एकटं पाटा उभं राहून काय करतील आणि म्हणून विषय का हे गाणं गातोय माझ्या मंडळासाठी म्हणायचं आहे काय लक्ष असावं तरी दादा वरच्या तोंड्या माझ्या सर्व नऊ तरुण मित्रमंडळाचं प्रत्येकाचं लक्ष असावं म्हणायचं आहे काय लहान घराला देऊन मान अहो लहान घराला देऊन मान कार्य केलंय या जांभूळ गावामध्ये या माझ्या जांभूळ गावामध्ये ना भावात कंदाल ना भावकीत कंदाल ना गावात कंदाल सगळे एकोप्याने आणतायत म्हणून म्हणायचंय बरोबर आहे ना लहान थोरानं देऊन मान हे कार्य केलंय गोप्यानं या नव तरुण मंडळानं माझ्या नव तरुण मंडळानं वाढवली जांभूळ गावची शान नव तरुण मंडळानं वाढवली जांभूळ गावची शान तरुण मंडळानं वाढवली जांभूळ गावची शान तरुण मंडळानं वाढवली जांभूळ गावची शान थोरानं देऊन मान थोरानं देऊन मान कार्य केलंय गोप्यानं लहान थोरानं देऊन मान कार्य केलंय गोप्यानं नव तरुण मंडळानं वाढवली जांभूळ गावची शान नव तरुण मंडळानं वाढवली जांभूळ गावची शान गुळवंती जांभूळ गावात ताले सोहळा चित्त भक्ती भावात ताले सोहळा भक्ती भावात ताले सोहळा भक्ती भावात आई कळकळी नावात सुख वाटलंय रंगकळी नावात आजच्या कार्यक्रमासाठी यजमान आहेत नऊ तरुण मित्रमंडळ कुळवंडी जांभूळगाव मुंबई मंडळ आणि पुणे मंडळ म्हणून म्हणायचंय या माझ्या गावच्या पोरांनी हा काका टोप केलाय अरे पण त्यांना आज खंबीर साथ दिले त्या माझ्या मुंबई मंडळाला या माझ्या पुणे मंडळाला म्हणून म्हणायचंय कुळवंडी जांभूळगाव या गावात ताले सोहळा चित्त भक्ती भावात भावात ताले सोहळा भक्ती भावात आई कळकळी नावात सुख वाटलंय रंगकळी नावात वाटलंय रंगकळी नावात सुख वाटलंय रंगकळी नावात पुणे मुंबईचे तरुण देवा करते तुला स्मरून पुणे मुंबईचे तरुण देवा करते तुला स्मरून नव तरुण मंडळानं वाढवली जांभूळ गावची शान नव तरुण मंडळानं वाढवली जांभूळ गावची शान तरुण मंडळानं वाढवली जांभूळ गावची शान नव तरुण मंडळानं वाढवली जांभूळ गावची शान लहान थोरानं देऊन मान कार्य केलंय गोप्यानं लहान थोरानं देऊन मान कार्य केलंय गोप्यानं नव तरुण मंडळानं वाढवली जांभूळ गावची शान नव तरुण मंडळानं वाढवली जांभूळ गावची शान नव तरुण मंडळानं वाढवली जांभूळ गावची शान तरुण मंडळानं वाढवली जांभूळ गावची शान अरे माझ्या नव तरुण मंडळानं वाढवली या जांभूळ गावची शान आता एक फरमाईश शेवटची या ठिकाणी घेतोय तुम्हाला जास्त कंटाळा आणणार नाही मित्रांनो शेवटची फरमाईश आहे बक्षीस आले त्यांची आमचे कदम दादा त्यांचं बक्षीस आलेलं आहे रोहित जाधव फरमाईश येरे गाणं तू येरे गाणं तुमचं गाणं झालं पाहिजे रोहित दादा दुसऱ्या बारीत घेतली चालेल ना राग मानायचा नाही 200 रुपयाचा पारितोषिक आलाय मानाचा मुसरा करतो त्याचप्रमाणे विष्णू निकम सांगाश आलेली फरमाईश कोकणाच्या गाण्याची एका मोकळ्यात ठेवतोय आणि माझी बारी या ठिकाणी संपवतोय आणि विषय कोकणाच्या गाण्याचा
रत्नागिरी माझी नवरत्नांची छान कोकणाची माशाज वाढली आशान खेड दापोली मंडलगड चिपळूण बहादर संगमेश्वर रत्नागिरी लांजा राजापुरा परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ अहो हे कोकण एक नंबर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ हे कोकण एक नंबर 1 2 3 4 सह्याद्रीचे डोंगर देवादिकांचं माहेर घर पाहा सह्याद्रीचे डोंगर देवादिकांचं माहेर घर साक्षात तोला मुंदरा परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर या रामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर। आणि बघा मित्रांनो ज्या पद्धतीनं मला माझ्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकारी शांततेचा आश्रय दिला त्याच पद्धतीने शाहिरांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य द्या शांततेचा आश्रय द्या अशा आशावादात तो शाहिरांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो आणि बुवा तुम्हाला बारी तुमच्या पद्धतीनं जेवढी आज बुवा ताकद लावून करता येईल तुम्ही निश्चित करा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं प्रथम फेरीची रजा घेतो धन्यवाद।